मराठा आंदोलन पर राजनीतिक जंग थमने का नाम ही नहीं ले रही। ऐसे में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने पत्रकार परिषद में मराठा आंदोलन के मुद्दे पर अपनी प्रतिक्रिया दी। साथ ही उन्होंने ओबीसी तरुण की आत्महत्या, मंत्री छगन भुजबल के नेपाल बयान, किसान कर्ज माफी और अन्य विषय पर अपना स्पष्ट मत रखा। आज ओबीसीच्या आम्ही एक विदर्भातील विविध संघटनांमध्ये काम करणारे आणि ओबीसी चळवळीमध्ये समर्पितपणे ज्यांचा आतापर्यंत सहभाग राहिला अशा एक निवडक नेत्यांची आज बैठक बोलवली आहे। आणि ही बैठक उद्या निघणाऱ्या पुढे जो आम्ही तारीख आता ठरणार त्या तारखेच्या मोर्चाची तयारीसाठी ही आजची बैठक महत्त्वाची आहे। पण या बैठकीमध्ये चर्चा होऊन गाव पातळीपर्यंत ओबीसीचे नेते जातील आणि झालेला अन्याय त्यांच्या पुढे सांगतील। ओबीसीचं या सरकारने कसं वाटोळं केलं ते सविस्तर मांडतील। ती माहिती आज या बैठकीमध्ये दिली जाणार आहे आणि चर्चा होणार आहे। आणि त्यानंतर प्रत्येक गावातून ओबीसी या मोर्चामध्ये सहभागी होईल अशा प्रकारची प्लॅनिंग आजच्या बैठकीमध्ये करायचं ठरवलं आहे। एक 30-35 प्रमुख नेते फक्त या बैठकीला उपस्थित राहणार आहे। मग छगन भुजबळ यांना नेपाळला नेऊन सोडा असं जरांगे पाटील म्हणले। तुम्ही जी मागणी करतात ती छगन भुजबळ यांची मागणी आहे? नाही, आता कोणाला नेपाळला सोडायचं आहे, कोणाला हे करायचं आहे, जरांगे कोण ठरवणार? ओबीसी चळवळीमध्ये जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर काय एकट्या जरांगेलाच महाराष्ट्रात राहायचं आहे? त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मनोज जरांगेंनी टाळलं पाहिजे। आपल्या हक्काचं कोणालाही मागायचा अधिकार आहे। आणि ओबीसीवर आमच्या संरक्षण त्यांच्या न्यायिक आणि संविधान होणं आणि लग्न या संदर्भात कोणी वैयक्तिक अशा प्रकारची टीका करणं ते भुजबळ साहेबांनी टाळावं आणि मनोज जरांगेंनी सुद्धा टाळली पाहिजे। ज्या तरुण ओबीसी तरुणांनी आत्महत्या केली त्या तरुणांचं बलिदान व्यर्थ जाण्याचं त्या परिवाराला नोकरीची मागणी किंवा इतर मदतीची मागणी करायची ती मराठा समाजात अशी मदत केलेली आहे। आताच जरांगे पाटील यांनी सुद्धा ती मागणी लावली नाही। आता त्यांनी ते मोर्चामध्ये मागणी लावून धरली मुंबईमध्ये। पण या तरुणांनी ज्या लातूरच्या तो सातत्यानं ओबीसी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता होता। जरी बरी गरीब होता, रिक्षा चालवत होता, पण तो ऑटो चालवत होता तरी प्रत्येक ओबीसी मेळाव्याला बैठकीला तो जात होता। ओबीसीच्या आरक्षणासाठी तो लढत होता आणि त्यामुळं हा जो काही सरकारने निर्णय घेतला आणि त्याने आपली जीवन यात्रा संपवली। मी पण 2 दिवसामध्ये त्याच्या कुटुंबियाला भेटण्यासाठी जाणार आहे। परवाचं माझं चाललेलं आहे, परवा मी पण जाणार आहे। मग विषय असा आहे की या ओबीसी तरुणांनी आत्महत्या करताना जे लिहून ठेवलंय आणि जी मागणी केली त्यामुळं सरकारचे आता डोळे उघडतील। जे काही सोंग सरकार घेते आहे त्यातून या ओबीसीच्या वर झालेला अन्याय आणि ज्याचा काहीही संबंध नाही अशा लोकांचा शिरकाव हे बघता मला वाटतं की त्या कुटुंबाला आधार देण्याची आणि सरकारने जबाबदारी घेण्याची गरज आहे। कारण सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा हा बळी आहे आणि या आत्महत्येला जबाबदारच मुळात सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। त्यामुळे त्याच्या कुटुंबियाला भरपूर मदतही केली पाहिजे आणि सरकारने त्या JRचा पुनर्विचारही केला पाहिजे। आवाहन करत का ओबीसी तरुणांना की असं टोकाचं पाऊल उचलू नका? अत्यंत नाही, मी कालही त्या पद्धतीचं आवाहन केलेलं आहे।
आणि मी पुन्हा सांगतोय माझ्या सर्व ओबीसी तरुणांना, आपण आवश्यकता पडले तर रस्त्यावर उतरू, संघर्ष करू आणि आपल्या हक्कासाठी आत्महत्या हा पर्याय नाही. आत्महत्या करून आपलं जीवन संपवण्यापेक्षा आपण सर्वजण जे काही चुकीचं घडेल त्याविरुद्ध रस्त्यावर उतरून लढाई करू, त्यासाठी तयार राहा. परंतु कोणीही अशा आत्महत्येकडे प्रवृत्त होऊ नये. रडण्यापेक्षा, जीवनयात्रा संपवण्यापेक्षा लढण्याची तयारी ठेवा, असं आवाहन मी माझ्या सगळ्या ओबीसी तरुणांना करतोय. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटी मधनं आरक्षण द्यावं अशी मागणी केली. आता ते सुद्धा सत्तेमधील आमदार आहेत मुंडे, आणि त्यांनी जर ही मागणी केली असेल तर सरकारची भूमिका काय आहे यावर आमचं लक्ष आहे. आता जर हैदराबाद गॅझेटचा विषय काढून आधार घेऊन मराठा समाजाला ओबीसी मध्ये देत असतील तर मग बंजारा समाजांना सुद्धा त्या गॅझेटमध्ये शेड्यूल ट्राईब म्हणून उल्लेख आहे. आणि अशा वेळेस मला वाटतं की त्यांनी जी मागणी केली त्यावर सरकारची भूमिका आता स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. आणि सरकार म्हणून त्यांना लागू केलं तर यांना लागू करेल का, याकडेही आमचं लक्ष आहे. बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी यात्रा काढली. महाविकास आघाडीचा मोठा पक्ष म्हणून काँग्रेसचा पाठिंबा आहे याला? नाही, कर्जमाफीची मागणी तर आमच्या सातत्यानं, आमचं सरकार 19ला आलं, कोरोनाचा संक्रमण होता, तिजोरी खाली असताना सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना त्यावेळेस 39,000 कोटी रुपयाची मदत केली. आणि हे नतभ्रष्ट आत्ताचं युतीचं सरकार घोषणा करूनही त्यांना देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जो जो काही आंदोलन असेल त्या आंदोलनाला निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहण्याची भूमिका आमची असणार आहे.